ये माहौल देखकर 7 नगर पालिकाओं या नगर पंचायतों पर महायुति का झंडा लहराएगा। जो लोग फॉर्म वापस नहीं लेंगे उन पर पार्टी के अंदर कार्यवाही होगी। सिंधुदुर्ग जिले में महायुति की संभावना कम है। दोनों पार्टियों ने कैंपेन शुरू कर दिया है। हमने रानी साहिब की बातों का आखिर तक इंतजार किया। एकनाथ शिंदे के भी ऑर्डर थे। रानी साहिब के सिग्नल देने के बाद हमने फॉर्म भरा। किसी के प्रोग्राम में न आने का मतलब नाराजगी नहीं है। कल बीजेपी और शिवसेना के कैंडिडेट न लेने के ऑर्डर दिए गए थे, उनका एक्शन शुरू हो गया है। विनायक राउत 3 साल पहले की घटना को नहीं भूले हैं। उनके मन के इरादे पूरे नहीं होंगे। कम्युनिकेशन टूल्स का मतलब नाराजगी नहीं। आपने कल देखा कि कैसे एक विरोधी को इन सब चीजों का शैतानी मजा आता है। शिवसेना की कब्र खोदना शुरू कर दिया है। अंबादास दानवे मेरे करीबी दोस्त हैं। अगर उन्हें बॉस बदलना है तो उसका प्रोसेस शुरू हो गया है। मुझे नहीं लगता कि चंद्रकांत खेरे उन्हें ठीक से पॉलिटिक्स करने देंगे, क्योंकि वो मेरे दोस्त हैं। मैं उनकी मन की बात कह रहा हूँ, ये सुनकर उन्हें तसल्ली होगी। बाला साहब ठाकरे और प्रमोद महाजन ने अलायंस का कॉन्सेप्ट पेश किया था। रत्नागिरी उस कॉन्सेप्ट को पूरा कर रहा है। ऐसी बॉन्डिंग परमानेंट होनी चाहिए। एकनाथ शिंदे साहिब और देवेंद्र फडणवीस के बीच बॉन्डिंग है, लेकिन कुछ बचकाने लोग इसमें बहस करने की कोशिश करते हैं। इसीलिए मजबूत नेता पीछे नहीं हटेंगे। उल्टा वो अभी तक 232 एमएलए चुने जाने के सदमे से उबरे नहीं हैं। महाविकास आघाड़ी में सब कुछ सेफ नहीं है। ये हालात आपको मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन में देखने को मिलेगी। आपको क्या लगता है कि राजू शिंदे की बातों से बीजेपी खत्म हो जाएगी? राजू शिंदे बीजेपी में आ गए हैं, इसीलिए उन्हें शांत रहना चाहिए। अगर वो अभी तैयारी करेंगे तो मुश्किल में पड़ जाएंगे। वो आएंगे, उनकी बातों पर ध्यान देने की कोई जरूरत नहीं है। चव्हाण साहेब तो तुम्ही सगळ्यांसाठी एक दिलं ना, आपण काम करूया, विजय मिळवूया. पण अनेक भागांमध्ये काही अपक्ष अर्ज आहेत, काही कोणी अर्ज जे भरलेले आहेत ते मागे घेण्याचं आवाहन देखील केलं. पण यामध्ये किती शक्यता वाटते की सगळ्या गोष्टी घडतील? यामध्ये आपण जर संख्या बघितली असेल तर भाजप आणि शिवसेनेकडनं उभे केलेल्या उमेदवारांची संख्या ही 10% आहे. तर त्या संदर्भात मी स्वतः आज आणि उद्या इथं आहे. मी त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती करणार आहे. परंतु आपल्या एक लक्षात आलं असेल की आज फक्त 700 युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. 700 लोकांनाच आपण बोलवलं होतं. त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ नेते, शिवसेना, भाजपचे, त्याच्यानंतर सगळे उमेदवार, आणि त्याच्यामध्ये मी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी आवाहन केलेलं आहे की महायुतीचीच सत्ता ही नगरपालिका नगरपंचायतीवर येणार आहे. त्याच्यामुळं आपण महायुतीचाच प्रचार केला पाहिजे, धनुष्यबाण आणि कमळाचाच प्रचार केला पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे. आणि तुम्ही हा माहोल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 7च्या 7 ज्या नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्याच्यावर नक्की भगवा फडकेल महायुतीचा. हेच हे चित्र आहे. सर, खेड नगर परिषदेमध्ये नाराजी पत्र लिहिण्यापर्यंतचा विषय झाला सीएम साहेबांना, सो त्याच्यावरचा काही तोडगा निघणार आहे की या सगळ्या गोष्टी? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो वरिष्ठांशी बोलूनच घेतलेला आहे. त्यांनी भाषणात देखील सांगितलं की ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी विड्रॉ केले पाहिजेत, नाहीतर पक्षांतर्गत कारवाईला जसं मी सांगितलं तसं सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे युती ज्या ज्या जागांवर झालेली आहे त्या त्या जागांवर कुठेही ॲडिशनल फॉर्म असता कामा नये, ही भूमिका दोन्ही पक्षाची आहे. सर, जिल्ह्याच्या बाहेरचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही काल देखील म्हटलं की नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला असेल, पण या मुवमेंटपर्यंत नेमकं काय घडतंय? महायुती होणार आहे का? नाही, आता तर युती होण्याची शक्यता ही फारच कमी आहे. दोन्ही पक्षांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. एक तुम्हाला मी आवर्जून सांगतो की राणेसाहेबांच्या शब्दासाठी शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आम्ही थांबलेलो होतो. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की राणेसाहेब हे ज्येष्ठ आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, महायुतीतील नेते आहेत. त्याच्यामुळं त्यांचा शब्द कुठेही खाली पडायला द्यायचा नाही. पण समोरच्या लोकांनी देखील हेच राणेसाहेबांना सांगितलं होतं. पण दुर्दैवानं समोरच्या लोकांनी ज्यावेळी फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः आमदार निलेशजी राणे आणि आमचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्वतः राणेसाहेबांची चर्चा केली आणि राणेसाहेबांचा सिग्नल मिळाल्यानंतरच आम्ही हे फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यावरनं लक्षात तुमच्या आलं असेल की राणेसाहेब कोणाबरोबर आहेत.